आम्ही सगळे आज निघालोय नांदेवाडीच्या तुळजाभवानीच्या मंदिराचं दर्शन करायला. मी 16 वर्षी तोरणागड घेतलेला, जिथनं स्वराज्याची सुरुवात झाली. त्याचा छान कलाकृती. आता इथे खूप मोठा कांड झाला कॅमेरा आणि परत हागलेलं दिसतंय बघा जरा चेहरा बघा. काय नाही तर बघा नमस्कार, जय श्रीराम. आम्ही सगळे आज निघालोय नांदेवाडीच्या तुळजाभवानीच्या मंदिराचं दर्शन करायला. सगळे आज सोबत पार्थ आहे, श्रेयांश आहे, वेद आणि अथर्वणी. तर आता आम्ही चरोलीला आलो आहे. सिद्धिविनायक वडापाव सेंटरला वडापाव वगैरे खाल्ला आहे. माझा उपवास आहे त्यामुळे मी साबुदाणा वगैरे खाल्लेला आहे. आता बस पकडून आम्ही जाऊ लांडेवाडीला. आता बघू, प्लॅन आहे की जाताना तुम्हाला एक सिनेमॅटिक शॉट दाखवूया BRTचा वगैरे. तर साई मंदिरचा हा उत्सव भेटेल तो. तर मग जाऊन भेटू तुम्हाला तुळजाभवानीच्या मंदिरात. आपण वेगळं बोलूया जरा. आता हे आमचे VTS व्हिडिओज आहेत. का माहिती का करतोय पहिली VTS पण आम्ही ब्लॉगमध्ये टाकतो. हा डायरेक्ट ब्लॉगमध्ये येतो. लास्टला टाकूया असं बघून आता कसं कंटेंट. जर त्यामुळे कंटेंट नाही निघालं तर ह्या व्हिडिओचे तुम्हाला भेटणार आहे मला वाटतं. अरे झालेलं आहे इकडे, झालेलं आहे. कसं वाटलं तुला इंट्रो करून? मस्त मस्त. पार्थ एवढं चांगलं नाही जमलंय मला, पण ट्राय करतोय पार्थ सारखं करायला. नवीन आहे ना. माझा इंट्रो कधी झाला मला नाही माहिती, पण ठीक आहे. नाही, पहिला व्हिडिओ जो झाला होता ना त्याच्याबद्दल बोलतोय मी. बॅकग्राऊंड नाईस कमी होणार आहे एडिटमध्ये. चांगला होता एडिटमध्ये बॅकग्राऊंड नाईस कमी होणार. अच्छा, तुम्ही intro दिला. आता चाललेलं आहे आमचं. पुढे आता आपण काय माहिती कुठेतरी देवीला चाललोय आपण. आम्हाला विवेक घेऊन चाललाय. आम्ही आता क्रॉस करायचं म्हणून कॅमेरा जरा बंद करूया. तुळजाभवानी. काय बोल काय ना आता बसमध्ये आम्ही आता उतरायचं आहे. कुठल्या स्टॉपवर ते माहितीच नाही आम्हाला. तर बघू आता कुठल्या स्टॉपवर उतरायचं. तो आपला विवेक सांगेल आम्हाला. कालच गेलो असतो मी तुम्हाला घेऊन. काही लोकांमुळे आमचे प्लॅन खराब होतात, तर तेच लोक आता शूट करतायत, त्यामुळे त्यांचा चेहरा दाखवता येणार नाही. काहीच बोलणार चेहरा दाखवला तसा. नाही गरज कशाला आहे. काल म्हणले की श्रेयांश म्हणला अरे कंटाळा याला आला होता माहिती. आणि नाव तुझ्यावर घालतोय. मी पहिले तुला फुलं बाबा. ऐक असे लोक आहेत ना मित्रांनो, मी तुम्हाला एक ऍडवाइस देतो. अरे असे लोक आहेत ना सापासारखे असतात. यांना कधी जवळ करून भाईचा मी साफ करतो अजगर भाई. असं वीस सोडतात की बास. हे असे पकडतात ना की सोडतच नाही लाईफ 7 जन्म पर्यंत. प्रोफेशनली आहेस तू माझा, मी का सोडू तुला? रिटर्न वरती नाही लिहिलंय कोणी. लिहून देऊ का? गरजेचं नाही. काय बोलते इथलं कधी बाई जरा बघा मी कसा पकडून उभा आहे एवढ्या गर्दीमध्ये. एवढी गर्दी नाही आता. याची चूक आहे सगळी. हे जर ऐकायचं नाही कधी भेटलं तरी ऐकू नका तुम्ही. भाई जरा कॅमेरा ना अँगल पूर्ण चुकीचं होतं, कारण की मी उभा कसा ते बघ. तू नीट उभा राहा, नाही तर बस बंद पडेल. तो मेन पॉईंट. नाही पकडलंय पकडलंय. तो बोलतो की आल्यावर कळेल, जे काही मला वाटत नाही त्याला काय कळेल. खराब वेळ आल्यावरतीच कळते आपल्याला. हा ना. लास्ट टाइम पण बसमध्ये त्यांनी सोडून गेलेला. तो- तिथे एवढा पुढे गेलेला आहे. एवढं पुढे जाऊन उभा राहिला आता तर आम्हाला त्याच्यामध्ये साप कोणाने असतं. हा ना. असे लोकांसोबत आम्ही करतोय ब्लॉग. सांगणार पण नाही भाई. सांगणार नाही उतरला त्या टाइमला. चला
नक्कीच आणि जसं तुम्ही बघितलं महाराजांनी 16 वर्षी तोरणागड जिंकलेला, जिथनं स्वराज्याची सुरुवात झाली. त्याचा छान कलाकृती केलेली आहे आणि हे तुम्ही बघू शकता. रायरेश्वराला करंगळीचा अभिषेक करून महाराजांनी शपथ घेतलेली स्वराज्याची. नंतर पुढचं विवेक सांगणार आहे. ही जी बघताय प्रतिमा तुम्ही, तर हा तेव्हाचा आहे जेव्हा जिजाबाईंनी संकल्पना घेतली होती स्वराज्याची आणि आदिलशाही निजामशाहीनी जो गाढवाचा नांगर फिरवला होता, तो नांगर आणि पार उकडून इथे सोन्याचा नांगर फिरवला होता जिजाबाईंनी आणि महाराजांनी. तेव्हाची प्रतिमा आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे शिवाजी महाराजांचं जे तलवारचं जे त्यांचा रियाज असायचा, तलवारीचा भालेचा, ते काका करून घेतात त्याच्याकडून. हे असं 2 तासच घे. आणि ही आहे लांडेवाडीची महाराज प्रतिमा. हे इथे आपलं हे सर्वस्व आराध्य दैवत सगळं आहे आमचं. आणि शिवजयंतीला इथे खूप मोठा उत्सव असतो, खूप म्हणजे खूप मोठा. जंब पर भागवसु अंब पर रावण संग पर रघुकुल राज है. पौन बारी बाह पर शंभुरती नाह पर जो सहस बाह पर राम गिजराज है. हे आमचा कॅमेरा आणि परत हागलेलं दिसतंय बघा जरा चेहरा बघा. काय नाही तर बघा चेहरा बघा. मी काय करावं त्याच्या ह्याच्यावर. स्पॅम पण काय करू शकत नाही कारण इंस्टाग्राम अकाउंट पण नाही आला. काय बोलायचं तुला, बोल काय बोल ना. काय बोलू आता. अपॉलोजाइज. बघू जे काय काढलं बघू. फार झूम करू नको. तर आपण आता आलोय नांदेवाडीच्या देवीच्या दर्शनाला. तुमचं नाव तुळजाभवानी आहे, तर आता आम्ही दर्शन करायला जातो. जाऊया आपण आता दर्शन करायला जातो. इथे खूप कोशिश करतात. दुसरा टेक आहे हा, ते बघा. आई पाय खाते. सगळं बिहाइंड तू कॉन्टेंट देत तर आम्हाला स्वतःला काढावं लागतं कॉन्टेंट. अरे टाकू नाही तर दुसरं टाकू बिहाइंड द सीन्स. जर असं झालं तर काय बोलतो. व्हिडिओ बघितला तर बिहाइंड द सीन बघते. इथे व्हिडिओ बघायचे बाकी लागलेले आहेत आणि आम्ही बिहाइंड द सीन्स टाकायचा विचार करतोय. पण कदाचित ह्याच्यावर व्हिडिओवरच येईल. इथे आम्ही ते लपवतोय बूट ना, तसे लपवायला पाहिजे बाय. काय करतोय विवेक? मी शूज काढतोय. मी खूप निर्माण होण्याचा मी शूज काढतोय. हे लोक माझ्यावर काही लालछन लावतात. लालछन काय लावलं आपण. आम्ही काय नाही बोललोय, तर स्वतःच बोलते, स्वतः क्लिअर आउट करते माहिती गोष्ट. लालछन तर आम्ही काय नाही लावलं. लपून ठेवलेलं. हा, लपून बूट काढतोय पण हे स्वतःच सत्याचं एक्सेप्ट करतोय. तो आपण काय बोलायची गरज नाही. तर आम्ही आलोय मंदिरामध्ये आणि एवढं प्रसन्न वाटतंय. असं वाटतंय की तुळजापूरच्या आईच्या दर्शनाला थोडं वाढी राहा. म्हणजे तुझी
देवीला येण्याची जी फिलिंग असते, आता मी तुळजापूरला खूप वेळा गेलो आहे, हे लोकांचं माहीत नाही गेलं का नाही, पण जी त्या देवीला जाण्याची फिलिंग आहे ना, सेम फिलिंग मला इथे येते. कारण देवी तीच आहे, फक्त जागा वेगळी आहे. करावं लागतं रे लहान मुलांना. बिझी माणसं. हां चालतं त्याच फॉर्ममध्ये. आई राजा उदे उदे येडूसरीचा उदे उदे. आत्ताच दर्शन झालं आईचं आणि आईचं दर्शन पण चांगलं वाटलं आम्हाला. आणि आईच्या आशीर्वादाची ही छाप आहे आमच्या मस्तकावर. आई राजा उदे उदे. आता असं वाटतंय कधी आम्ही सगळे तुळजापूरला जाऊ एक दिवशी. नक्की जाऊ नक्की जाऊ. हा नाही ना, मी बोलतो की रिअल मध्ये जाऊन येऊया एकदा. जाऊया. असं वाटतंय, पण आता बघू ज्याच्याप्रमाणे आपण जातो त्याप्रमाणे जाऊ शकतो का नाही. आता बघ, आता इथे खूप मोठा कांड झालेला आहे. हे बघा जरा. ए बोल, काय झालं? माझे बूट चोरीला गेले नसते, आम्ही जस्ट आलो. देवीच्या कृपेने बूट वाचले. बोल भाई, ह्याच्यामुळे देवीच्या कृपेने काहीतरी क्रेडिट दिलं याला. याच्यामुळे आणि ही आंधी काय बोलायचं त्याला, आंधीला समोर इथं थांबले. विचारते शूज कुठे. आम्ही इथे एवढं असं आतमध्ये ठेवून पण झालेले आहेत. क्लिअरच होतो व्हिडिओ. तू 2 मिनिटं थांबतो तू जरा. आता जो मुलगा होता ना इथनं गेला, तुम्हाला दिसला की नाही माहित नाही, पण तो मुलगा माझे बूट घेऊन जात होता. देवीच्या कृपेनं टाईमवर बाहेर आलो आणि या माणसाच्या कृपेनं मला बूट तो घालून चालला हे कळलं. त्यामुळे दोघांना पण थँक्यू. ए भाई, माझा बूट वाचले लिटरली. थांब जरा. मी गेलो असतो ना की आज घरी शिव्या खाल्ल्या. काय बोलत नाही, तिच्याकडे बघत बसलाय. काहीतरी बोलत नाही. अरे ब्लॅक होतं रे. Black out होतं, दिसत नाहीये तेवढं. आणि तो मुलगा तरी इशारा दिला माहिती का त्यांनी की आलंय कोणतरी मुलगा. लगेच मग मी म्हणलो अशा हरकती तीर्थस्थानावरती होतात. लगेच काढून घे रे. शूज नीट जागावरती ठेवा. अरे बूट चोरतात बूट लिटरली. काय बोलायचं. आणि प्रिटेंड एवढा करतो ना, असं दाखवतो की भाई खरंच त्याचे बूट होते ते, कोणीतरी चोरी करण्यात आहे. कितीची तर महाग आहे तर पण मामाने दिलेली. हा ते महत्वाचं आहे. चला थँक्यू. देवीचं दर्शन घेऊन आम्ही आताच बाहेर पडलोय. खूप मस्त झालं दर्शन. साक्षात तुळजापूरची भवानी हिचं दर्शन झाल्यासारखं वाटतंय. आणि देवी आपल्यावर असाच आशीर्वाद देईल अशी आशा आहे. तर या व्लॉगला पहिल्या व्लॉगसारखा सपोर्ट द्या. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. आई राजा उदे उदे. आता इथे झालेलं आहे सगळं, तर आता इथे आउटरो काढतो आम्ही. इथे बघा, आम्हाला परत कॅमेरामॅनला ट्रेनिंग देतो आम्ही. कशाला देतो काय कळत नाही आहे. कॅमेरामॅन चेंज पण नाही करू शकत. तर बघा 2 लोक लागतात त्याला. तेव्हा आता इथे आम्ही काय करतोय, स्टोरेज सध्या काम व्हिडिओ ट्रान्सफरिंग चालू आहे. कारण की हा माणूस आमचा कॅमेरामॅन देतच नाही. हा माणूस आम्हाला घेऊन आला होता, तो पुढचा व्हाईट टी शर्टवाला. त्याला आता माहितीच नाही की आम्हाला परत कसं गाईड करणार होता. बाय द वे तो गाईड करणार होता. तो पुढे चाललाय सगळ्यात. गाईड करणारे मध्ये किंवा सोबत पाठी असतात. हा सगळ्यात पुढे. आणि याला जायचा बस स्टॉपच माहिती नव्हता. मी जर मागे थांबलो तर रस्ता कोण सांगणार आहे. मला बस स्टॉप माहिती नव्हता. अरे बस स्टॉप, कारण मला तिकडे पण एक बस स्टॉप आहे. मग आपल्या तिकडे जावं लागलं असतं खाली. मुलीला सोडलं बघ येताना.
ते बस आली. या बस मध्ये तो चढला होता आमचा कॅमेरामॅन. आमचा कॅमेरामॅन चढला होता थोड्याशा पुढे आणि परत उतरलाय. कसं वाटलं थोडस राईड येऊन परत? काय नाही, उडायला शांत भेटते 2 मिनिटासाठी. लिटरली काय भाई, एक्सप्लेन कर भाई तू. बघ आमचा अँकर एक्सप्लेन पण नाही करू शकत. काय केलंय त्यांनी असं कांड केलं ना की एक्सप्लेन करायला शकत. हा गेलाय चुकीचा बस. त्याला वाटलं ह्याची घरी जायची डायरेक्ट बस भेटली, नजीक चांगलं आहे का, आणि जाऊन बघतो ते दुसरीच बस आहे. जसं तुम्ही बघू शकतात हा ह्याला काहीच कळत नाहीये कुठली बस येते कुठली नाही येते ते. आणि हा आम्हाला सोडणार आहे घरी. सर्कस ठेवता आम्हाला. आणि ह्या माणसाला गरबा खेळायला जायचंय. दांडी का गरबा काय खेळतो आणि आता वाजलेले थांबे हात फिरव. एका बघ ना, 7:45 झाली. डायरेक्ट दिसतोय रावाय तू. तुला असं पण नाही खायची रे. आम्ही खातो. जेव्हा खातात काय सण बिन काय नसतो ना, सण असतो पण आम्ही खातो. भाई आपला हे कुठे गेला? कॉन्फिडन्स बिलकुल वाटत नाही. साला आम्हाला पळवतो इथे. पळत कॅमेरा बघ आमचा पळतच नाही आज. कुठली पकडायची? काय माहिती, काय माहिती बोलतोय साला. मला काय माहिती कुठली बघायची. हा माणूस गाडी घेऊन येतो. बघा त्याला, बघा हे बघा कुठे आणलं होतं आम्हाला आणि कुठे घेऊन चाललंय. इथे एवढं जाऊन आलेलं आहे. तुम्हाला जर जागा कळत असेल तर समजेल. रे पुण्यातच बघतात आपले हिंदीमध्ये करायचं होतं ना आपल्याला जरा. हे उतरायचं कुठल्या स्टॉपला? 315 तुम्ही सगळ्यांनी वाडीचं तिकीट का हा माणूस बघा कसं ऍक्टिंग करतो तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसेलच. शेवटच्या बस चांगला स्वतःचा बनवून. नाही कारण ही बस तिकडे येत नाही, मग ह्यांना खूप फिरून जावं लागलं असतं इथून कोथरूड किंवा मनपामध्ये. यांच्या काळजीपोटी मी त्यांना या बसमध्ये चढवलं. एवढं इनोसेंट दिसतच असणार. I am innocent, bro. I am innocent. दिसेल आम्हाला व्हिडिओ मध्ये.